कोकणवासियांना गणेशोत्सव 2024च्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आजकालच्या या आधुनिक जगात कितीतरी छोट्या छोट्या पौराणिक कथा लुप्त होत चालल्या आहेत. या अशा कथा आजच्या नवीन तरुण तरुणींना समजाव्यात आणि पुढच्या येणाऱ्या सर्व पिढ्यांना त्या कळाव्यात, हाच आमचा छोटासा प्रयत्न या नाटकाद्वारे आम्ही करीत आहोत. तुमची दाद आणि टाळ्या हीच आमची पावती. आगतम स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता व रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून दीवन बेडिंग सादर करीत आहे एक अंकी नाटक शबरीची पोरं. रामायणातील अनेक पात्रांमध्ये शबरीचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. भगवान श्रीरामांचा आदर आणि भक्तीने सेवा करणारी, श्रद्धा आणि प्रेमाचा साक्षात्कार घडवून देणारी ती महान भक्त. वनवासात असताना भगवान श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या भेटीसाठी शबरी कित्येक वर्षे वाट पाहत होती. तिच्या निस्वार्थ भक्तीचं आणि भगवान श्रीरामाच्या करुणेचं हे सुंदर दर्शन आता आपण सगळे अनुभवणार आहोत. चला तर मग आपण या पवित्र गोष्टीचे साक्षीदार होऊ. श्री राम जय राम जय जय राम. 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 खरं आहे, ऋषी आचार्यांनी ते सोडण्यापूर्वी सांगितले, शबरी तू इथेच राहा, माझ्या शिष्यांची काळजी. तुझे इष्टदैवत अयोध्याचे राजपुत्र श्रीराम तुला आज इथेच येऊन भेटतील. तेव्हापासून मी त्यांची वाट पाहत आहे आणि काल रात्री ऋषी कुमारांनी बातमी आणली आहे की लक्ष्मणसह सीताचा शोध करीत फिरणारे राम आज या आश्रमाला भेट उभे जाते. हो ना, रघु आल्यावर मला काही सुचणार नाही म्हणून स्वामी आपले अजूनही आज या आश्रमाला भेट देऊन उभे जातील. मनाला काही अति होणार. पंपा सरोवराच्या पश्चिम तीरावर पोचल्यावर श्रीरामानं शबरीचा आश्रम लावला. शबरी, शबरी माते, आम्ही आलो आहे. ती महातपस्विनी शबरी अवर्णनीय उत्साहानं श्रीरामांना सामोरी आली आणि म्हणाली, धन्य मी शबरी श्रीरामा, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. चित्रकूटा हे चरण लागता, किती पावले मुक्तता. वृक्षातळिया थांबा क्षणभर, करा कुणीना क्षमा, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा.
या चरणा दादा, ही सर्वे पोहे कोणीतरी अर्धवट चाकलेले दिसतात. मी नाही खाणार, तुम्ही पण नका खाऊ. तसं नाही, तसं नाही. काही पोहे कच्चे किंवा आंबट असू शकतात, म्हणून ते कशी बरं मी देणार, म्हणून मीच सर्व पोरं चाकलेली आहेत. फक्त गोड पोरं या परडीत ठेवले आहेत, बाकीचे फेकून दिले आहेत. निशांतपणे खा. माते, ज्या या प्रेमळ स्वागताने मी प्रसन्न झालो आहे. लक्ष्मण, जर कोणी काही प्रेमाने दिले तर त्याला आपण नाकारण्याची चूक करू नये. हाती बोले. पण मला काहीतरी उपदेश करा. मुक्ती मिळवण्याचे जे जे मार्ग आहेत त्यामुळे सर्वात श्रेष्ठ चावी होती ना इथे, ती चावी देते. तू त्या मार्गात चालून मला प्रसन्न केलं आहे. माते, हे काय? इतके दिवस मी हा देह सांभाळून ठेवला आहे. माझी पोरं या परडीत ठेवले आहे, बाकीचे फेकून दिले आहे. निशांतपणे खा. माते, तुझ्या या प्रेमळ स्वागताने मी प्रसन्न झालो आहे. लक्ष्मण, जर कोणी काही प्रेमाने दिले तर त्याला आपण नाकारण्याची चूक करू नये. हाती बोरे. भगवान, मला काहीतरी उपदेश करा. मुक्ती मिळवण्याचे जे जे मार्ग आहे त्यामुळे सर्वात श्रेष्ठ म्हणजे भक्ती. तू त्या मार्गात चालून मला प्रसन्न केलं आहेस. माते, हे काय? प्रभू, इतके दिवस मी हा देह सांभाळून ठेवला आहे या आशीर्वादासाठी. माझी इच्छा सफल झाली आहे. मी खूप पवित्र आणि धन्य झाले. आता मी या देहाला अग्नीच्या स्वाधीन करणार आहे. महाराज, सर्व आश्रम कुमारांना भक्ती मार्गाबद्दल आणखी काही सांगाल का? भक्ती नसेल तर प्रभू दर्शन होणार नाही. मनात भक्ती नसेल तर त्याला निर्माण करावी. त्यामुळे ईश्वर स्वरूप ओळखण्यात मदत होते आणि मुक्तीचा मार्ग सापडतो. शांती मुनी वांछिती ती घेवो आकार, ती घेवो आकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार